विशाखापट्टणममध्ये पंतप्रधान मोदींचा तब्बल 5 लाख लोकांसोबत योगाभ्यास. पंतप्रधानांनी योग दिनानिमित्तानं दिल्या देशवासियांना शुभेच्छा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा नागपुरात योगाभ्यास. हजारो लोकांसोबत गडकरींची योग दिनानिमित्तानं आयोजित विशेष कार्यक्रमाला उपस्थिती. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा योगाभ्यास. फडणवीसांचा पुण्यात वारकऱ्यांसोबत योग. पुणे विद्यापीठात विशेष कार्यक्रमाचं आयोजन. शिवसेना कौन सी असली है इसका परिचय सबको करा दिया है, ऐसे श्री एकनाथ शिंदे जी. खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच. मुंबईतल्या कार्यक्रमातनं अमित शहांचं उद्धव ठाकरेंवर शरसंधान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यात ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी आणि पादुकांचं घेतलं दर्शन. पालखीच्या दर्शनानं तृप्त झाल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचा पुण्यामध्ये मुक्काम. पुण्यनगरी गेली भक्तिरंगात रंगून. इराणचा इस्रायलवर पुन्हा एकदा मोठा हल्ला. एकाच वेळी 30 पेक्षा जास्त क्षेपणास्त्रांचा मारा. हैफा शहरासह अनेक ठिकाणांना केलं लक्ष्य. इराणमधून भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठीचं ऑपरेशन सिंधू सुरूच. 290 भारतीय विद्यार्थ्यांना इराणमधून घेऊन दिल्लीला पोहोचलं दुसरं विमान. आतापर्यंत 400 विद्यार्थ्यांना भारतात परत आणलं. आणि पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताच्या 3 बाद 359 धावा. गिल आणि जयस्वालची दमदार शतकी खेळी.